छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळची परिस्थिती अत्यंत विचित्र होती। भोसले आणि जाधवांमधलं वैर हे अगदी टोकाला पोहोचलेलं होतं। शहाजी महाराज मोठे पुत्र संभाजी आणि गर्भवती असलेल्या जिजाबाईंसह स्वतःचे सासरे म्हणजे लखोजी राजे जाधव यांच्या हाती लागू नये म्हणून सतत धावपळ करत होते। गर्भवती असलेल्या जिजाबाई मोठ्या धैर्यानं हा सगळा धबाडका सहन करत शहाजी राजांबरोबर स्वतःचा बचाव करत होत्या। त्यासाठी या सर्वांना काही दिवस अगदी वणवण करत फिरावं लागलं। पण जसजसे दिवस पुढे जात होते तसे जिजाबाईंना घोडेस्वारी आणि प्रवास करून दमायला होऊ लागलं, कारण पोटात 3 महिन्यांचं बाळ घेऊन जिजाबाईंचा हा सगळा संघर्ष सुरू होता। पण जाधवांच्या हाती लागायचं नसेल तर वेगानं धावावंच लागणार। त्यामुळं शहाजीराजे आणि जिजाबाईंनी चर्चा केली आणि अखेर जिजाबाईंना पुण्याच्या जवळच म्हणजे जुन्नर परिसरात असलेल्या व्याही विजयराव विश्वासराव यांच्याकडे सोडायचं आणि शहाजीराजांनी एकट्यानं वेगानं जाधवांना चुकून सुरक्षितपणे त्यांच्या जहागिरीत पोहोचायचं असं ठरलं। ठरल्यानुसार विश्वासरावांच्या जुन्नरमधील वाड्यावर शहाजीराजे, जिजाबाई आणि संभाजी पोहोचले। त्या ठिकाणी विश्वासरावांकडे जिजाऊंना सोडून शहाजीराजे आणि छोटे संभाजी निघाले। काही दिवसातच परिस्थिती निवळेल आणि आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ असं सांगत शहाजीराजांनी निरोप घेतला। मात्र एकीकडे शहाजीराजांनी जुन्नर सोडलं आणि दुसरीकडे लखोजी जाधव तिथं पोहोचले। शहाजीराजे विश्वासरावांच्या वाड्यावर असल्याची खबर त्यांना एव्हाना मिळाली होती। त्यामुळे लखोजी राजे जाधव हे त्यांना जेरबंद करण्यासाठी त्या ठिकाणी आले, पण शहाजीराजे तोवर निघून गेलेले होते। मात्र जुन्नरच्या या वाड्यावर जिजाबाई आणि लखोजी राजे भोसले या बाप लेकीची भेट मात्र झाली। लेकीचा निरोप घेण्याआधी लखोजी जाधवांनी विश्वासरावांना जिजाऊंना शिवनेरी गडावर नेण्याची सूचना केली। त्यानुसार जिजाऊंची स्वारी शिवनेरी गडावर हलवण्यात आली। पुढे सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा गड आणि या गडाचा परिसर शिवजन्मानं पावन झाला। गर्भवती जिजाबाई शिवनेरीवर दिवस घालवत होत्या। गडावर जाऊन आता काही महिने लोटले होते। अशा परिस्थितीत मन आनंदी ठेवायचं, प्रसन्न राहायचं यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते। पण मन शांत राहील असं घडत मात्र काहीच नव्हतं। एका पाठोपाठ एक जिजाबाईंना धक्के बसत होते। पहिला धक्का बसला तो मुरार जगदेवानं पुण्याची राख रांगोळी केल्याच्या बातमीनं। पुण्याची जहागिरी शहाजीराजांकडे होती, पण शहाजीराजांनी विजापूरकरांचा मुलूक हिसकावला म्हणून मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करण्यासाठी पाठवण्यात आलं। पण त्यानं केवळ पुण्यावर चाल केली नाही तर संपूर्ण परिसर बेचिराख करून टाकला होता। अगदी गाढवाचा नांगर पुण्याहून फिरवला अशी स्थिती त्यानं करून टाकली। या बातमीनं जिजाबाईंना धक्का बसला। त्यांना शहाजीराजांची काळजी वाटू लागली। पण काही काळानं शहाजीराजे सुखरूप असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि काहीसा उसासा त्यांनी सोडला। या धक्क्यातून सावरत असतानाच आणखी एक दुसरा मोठा धक्का देणारी बातमी आली। जिजाबाईंचे आबासाहेब लखोजीराजे जाधव यांच्यासह जिजाबाईंच्या 3 भावांचा दौलताबादच्या सुलतानानं खून केला होता। त्यांचा केवळ घरी थांबलेला एक भाऊ यातून बचावला। हा धक्का पचवणं जिजाबाईंसाठी सोपं नव्हतं। माहेर म्हणून आता कुणाकडे पाहायचं हा प्रश्न आपसुकच त्यांच्या मनात आला आणि त्यांच्या भावनांचा बांध फुटला। जिजाबाई यानंतर अनेक दिवस या धक्क्यातून सावरूच शकल्या नाहीत, पण पोटातल्या बाळासाठी याही दुःखावर त्यांना फुंकर घालावी लागणार होती, म्हणून त्यांनी यातूनही बाहेर येण्याचा प्रयत्न केला। आता शिवनेरी गडावर सगळ्यांनाच प्रतीक्षा होती नव्या पाहुण्याच्या आगमनाची, आणि तो दिवस उजाडला देखील। मुघली राजवटीला माती दाखवणाऱ्या मराठा साम्राज्याची निर्मिती करणाऱ्या शिवसूर्याच्या जन्माचा तो दिवस होता। हा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला आणि त्यानंतर जे घडले
ती जागतिक इतिहासातली शौर्याची अतुलनीय अशी गाथा आहे. शिवरायांच्या जन्मानंतर नारोपंतांनी शिवरायांचं भाकीत केल्याचं काही इतिहासकारांनी लिहून ठेवलंय. ते भाकीत आणि शिवरायांच्या जन्मानंतरचा शिवजागर आपण पुढच्या काही भागांमध्ये करणार आहोत. तोवर जय शिवराय.